च्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून आज ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आले। 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षण संदर्भातला जीआर रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू होऊन 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर कापून संविधान चौकापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल। या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधव सहभागी होतील। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतला असला तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये काढला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। नागपुरामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी महामोर्चासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सकाळी रवाना होतील। चंद्रपूर शहरातील गांधी चौक, सरकारी रेस्ट हाऊस आणि त्यासोबतच तुकुम भागामधून या सर्व कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण होऊन मग नागपूरला ते रवाना होतील। सारंग या सगळ्या संदर्भातला आढावा घेतील। दरम्यान नागपुरातील ओबीसींच्या मोर्चावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला का, कधी मोर्चे काढले का किंवा कशा पद्धतीने वक्तव्य केले का, असं विखे म्हणालेत। मराठा समाज आरक्षणासाठी पुढाकार घेतोय, ओबीसी बांधवांना देखील काही आक्षेप नाही। आक्षेप फक्त पुढाऱ्यांना आहे। आम्ही त्या समाजाचे नेते आहोत हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे। महाराष्ट्राला जाती विषमतेचं राजकारण परवडणार नाही असे विखेंनी म्हटलंय। ओबीसी समाजाला आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केला का, कधी मोर्चे काढलेत का, कधी अशा प्रकारचे वक्तव्य केलेत का? आपण एक बंधुत्व भावनाच इतक्या वर्ष आपण सगळे राहिलो। आता मराठा समाज आपल्या काही मागण्यासाठी काही ज्यावेळी पुढाकार घेतोय, पण त्यात ओबीसी समाजातल्या लोकांना सुद्धा आक्षेप नाहीये, आक्षेप पुढाऱ्यांना फक्त। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केली आहे। समाजामध्ये दुही निर्माण करण्यामागे शरद पवार आहेत, तसंच आरक्षणाच्या वादामध्ये शरद पवार पापाचे धनी असल्याचा हल्लाबोल विखे पाटलांनी केला। त्यांनी हे जे पाप करून ठेवलंय की त्यावेळी 94 निर्णय करताना जर मराठा समाजाचा सामंजस्य याच्यात केला असता हा प्रश्नच नसता राहिला। हा जो विसावाद निर्माण झाला, हा संघर्ष निर्माण झाला, याचे पापाचं धनी कोण आहे? पवार साहेबांना आज विचारलं पाहिजे की तुम्ही हे असं सामाजिक विषमता का निर्माण केली? मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। यावेळी विखे पाटील आणि मनोज जरांगेंमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली। मराठा आरक्षणाच्या जीआरला राज्यभरात ओबीसी समाजाकडून विरोध करण्यात येतोय। त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या जीआरवर चर्चा झाली आहे। तर जीआर नुसारच आरक्षणाचं प्रमाणपत्र पाहिजे असं विखे पाटलांना स्पष्ट सांगितल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे। विखे पाटील साहेबांना 100% प्रामाणिकपणा दिसतोय। 8 दिवसात, 15 दिवसात, महिनाभरात माणूस 100% गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करतो असं आम्हाला आत्मविश्वास त्याच्यामध्ये वाटतो। ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी सरकारची विरोधात जाणार, ठासून जाणार ती। दरम्यान जरांगेंची तब्येत बरी नव्हती, ही खासगी भेट असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। ही व्यक्तिगत भेट होती, त्यामध्ये मध्यंतरी 2दा ते आजारी पडले, मग ते तब्येत ओबीसीचा म्हणजे हैदराबाद त्या संदर्भात चर्चा नाही, कारण त्याच्यावर आवश्यकता कारण नव्हतं, कारण काय ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयामध्ये मॅटर सुरू आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवर आली आहे। आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी फडणवीसांकडून बैठकांचं आयोजन करण्यात आले। 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री 6 विभागांच्या बैठका घेतात। आज नाशिक आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडतील, तर उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतील आणि 13 ऑक्टोबरला अमरावती आणि नागपुरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 12 वाजता शहरामध्ये दाखल होतील। त्यानंतर संत एकनाथ रंग मंदिर मध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत।
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी 8 वाजता जनसंवाद कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील. त्यानंतर 3 वाजता पक्षाचा मेळावा आणि पक्षप्रवेश घेण्यात येईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानामध्ये उतरलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसतशी सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतीय मतं आकर्षित करण्यासाठी भाजपकडून देखील मोर्चे बांधणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष छठ पूजेसाठी प्रशासनाकडून आढावा घेत आहेत. आज दुपारी 1 वाजता मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा होईल. सोबतच छठ पूजा समितीचे पदाधिकारी देखील सोबत असतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपकडून उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. देशभरात येत्या 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान छठ पूजेचा उत्सव साजरा होणार आहे. अहिल्यानगरमधील सभेमध्ये एमआयएम खासदार ओवैसींनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीसांनी मोठे आकडे सांगितले. फडणवीस यांनी मोदींकडे जाऊन राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफी करून घेतलं पाहिजे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी ओवैसींनी केली आहे. पूरे महाराष्ट्र के किसानों का 30 लाख एकड़ बर्बाद हो गई. उनका लोन माफ करो. आप जाओ बैठो, प्रधानमंत्री आपका पंत प्रधान के पास बैठकर कहो कि 30 लाख एकड़ जमीन बर्बाद हो गई किसानों की, लोन माफ करो, लोन वेवर करो. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट समोर येते. आरोपी सुदर्शन घुलेचा दोषमुक्ती अर्ज विशेष मकोका न्यायालयानं फेटाळलाय. घुलेच्या वकिलांनी दाखल केलेल्या अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं हा निर्णय दिलाय. यापूर्वी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दोघांचेही दोषमुक्ती अर्ज फेटाळण्यात आलेले होते. आता उर्वरित 4 आरोपींच्या अर्जावर न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांसोबत निलेश घायवळचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोविड काळामध्ये निलेश घायवळनं केलेल्या मदतीचं सुनंदा पवारांकडून कौतुक करण्यात आलं होतं. आता कोविड काळातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांचा सचिन घायवळ सोबतचा फोटो दाखवत ये रिश्ता क्या कहलाता है असा सवाल उपस्थित केलाय. ज्या पद्धतीनं रोहित पवार भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत ते आरोप करण्यापूर्वी रोहित पवार यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. माझ्याकडे रोहित पवार आणि घायवळ यांचा फोटो आहे. हा फोटो काय सांगतोय तर दोघं एकमेकांसोबत चर्चा करतायत. नेमकी रोहित पवारांची काय चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीनं बंदुकीचा परवाना मिळायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करतायत का? यह रिश्ता क्या कहलाता है याचं उत्तर रोहित पवार यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. भाजपनं माझा जुना फोटो ट्विट केलाय. हा फोटो 7 ते 8 वर्षांपूर्वीचा असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. भाजपच्या नवनाथ बन यांनी रोहित पवारांचा सचिन घायवळ सोबतचा फोटो पोस्ट केलेला होता. सचिन घायवळ बरोबर फोटो कदाचित मला जो काय कळालेला आहे 8 वर्षापूर्वीचा फोटो आहे. फोटो बघितल्यानंतर मला असं वाटतंय का मंदिराच्या इथं कुठंतरी मी भेटलो असेल. वजन जरा त्या फोटोमध्ये माझं कमी वाटतंय, यंग दिसतोय. आता लोकांचे विषय मांडून आणि कदाचित स्ट्रेस घेऊन माझं वजन वाढलेलं आहे. त्या फोटोकडे बघितल्यानंतर एकच जाणवतं, जरा वजन आपल्याला शारीरिक वजन कमी करावं लागेल आणि राजकीय वजन वाढवावं लागेल. बाकी काही वाटत नाही त्या फोटोकडे बघून. सर, निलेश घायवळांबरोबर तुमच्या आईचा सुद्धा फोटो त्यामध्ये ट्विट करण्यात आलेला आहे. बघा ना बीजेपी काय लेवलला जायला लागलंय. एक तर माझी आई राजकारणात नाही, समाजकारणामध्ये आहे. माझ्या आईचा फोटोचा नाही तर व्हिडिओचा वापर करून तुम्ही जर गलिच्छ राजकारण करत असाल त्याचा एकच अर्थ निघतो, मला समोर जायला कुठेतरी भाजप घाबरते. वादग्रस्त निलेश घायवळ रोहित पवारांच्या जवळचे असं वक्तव्य भाजपचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरेंनी केलंय. तर रोहित पवारांच्या वडिलांनी घायवळची मदत घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचे वडील निलेश घायवळ यांच्या जामखेड तालुक्यातील घरी त्यांना भेटायला आणि त्यांची मदत मागायला गेले होते. आमदार रोहित पवार यांचे सुद्धा निलेश घायवळ यांच्याबरोबर संबंध होते. रोहित पवारांनी मात्र निलेश घायवळशी संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावले. तुमच्या आरोपांना पुरावे आहेत का? भाजपने माझा फोटो ट्विट केलाय, त्यामध्ये मी बारीक दिसत आहे. हा फोटो 7 ते 8 वर्षापूर्वीचा आहे. आता माझं वजन वाढलंय असं रोहित पवार म्हणाले.
सचिन गायवळबरोबर फोटो कदाचित मला जो काही कळालेला आहे 8 वर्षापूर्वीचा फोटो आहे. फोटो बघितल्यानंतर मला असं वाटतंय का मंदिराच्या इथं कुठंतरी मी भेटलो असेल. वजन जरा त्या फोटोमध्ये माझं कमी वाटतंय, यंग दिसतोय. आता लोकांचे विषय मांडून आणि कदाचित स्ट्रेस घेऊन माझं वजन वाढलेलं आहे. रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांसोबत निलेश घायवळचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी आई राजकारणात नाही, भाजप कोणत्या लेव्हलला जातोय तिला काही कळत नाही. विरोधक जरी तिच्या बाजूला उभा राहिला तरी तिच्या लक्षात येणार नाही. भाजपनं माझ्याशी लढावं, आईला समोर करून गलिच्छ राजकारण ते करतायत असंही रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांच्या आरोपांनंतर गुंड निलेश घायवळ राम शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आमदार रोहित पवारांनी सभापती राम शिंदेंचे निलेश घायवळ सोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत असा आरोप केलेला होता. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाही. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा गुंड निलेश घायवळ सोबतचा जुना व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये बांगर आणि घायवळ एकाच गाडीमध्ये जाताना पाहायला मिळतंय. आज दुपारी पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी संतोष बांगर आणि निलेश घायवळ याला पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप केलेला होता. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी निलेश घायवळ हे विधान परिषदेचे सभापती राम शिंदेसोबतचा व्हिडिओही व्हायरल झालेला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गुन्हेगारांना मोठं करणारे मंत्री महाराष्ट्रानं का सहन करावे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर पोलिसांच्या नकारानंतर परवाना कसा दिला, पोलिसांचा निर्णय तुम्ही का बदलला, घायवळ प्रकरणावरूनही दमानी यांनी योगेश कदमांना हे सवाल विचारले. खंडणी प्रकरणी सचिन घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. सचिन घायवळनं बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचं समोर आलंय. कोथरूड येथील इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून निलेश घायवळनं पिस्तूल डोक्याला लावून इमारतीमधून एकूण 10 फ्लॅटवर बेकायदेशीरपणे खंडणीच्या स्वरूपात ताबा घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये सचिन घायवळही सहभागी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. माणिकराव कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरणामध्ये आमदार रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता आहे. कोकाटेंचा जबाब नोंदवल्यावर कोर्टानं संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे आता विधिमंडळामध्ये कोकाटेंचा व्हिडिओ कोणी काढला याचा तपास होणार आहे. रोहित पवारांनीच पहिल्यांदा माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांवर बदनामीचा दावा केलाय. राहुल गांधींबाबत नाशिक न्यायालयाने पुढील सुनावणी ही 16 ऑक्टोबरला ठेवलेली आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान केलेलं होतं. त्या संदर्भात काल सुनावणी पार पडली आहे. तर न्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्याची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. लंकेतकडून राकेश किशोरला संविधानाची भेट प्रदान करण्यात आली आहे. शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी वकिलाची भेट घेतल्याचं लंकेंचं स्पष्टीकरण आलंय. संविधानाचं संरक्षण करण्याचं काम गवई साहेब करत असताना त्यांच्याबाबत जो अवमान घडला, शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मी आता त्या वकिलांना भेटलो. त्यांना ती संविधानाची कॉपी दिली. बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी दिला. सरन्यायाधीशांवर बूट फेक प्रकरणावरून ओवैसी यांनी सभेतून हल्लाबोल केलाय. सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन न्यायाधीशांकडे बूट फेकला जातो, पण दिल्ली पोलीस काहीच करत नाहीत, हे विशेष आहे असं ओवैसी म्हणाले. तर दलित व्यक्तीकडे बूट फेकला गेला तर कुणीही आवाज उठवला नाही. एक दलित सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाला, पण धर्मांध लोकांना हे सहन होत नाही असंही ओवैसींनी म्हटलंय. एक 72 ईयर ओल्ड बुड्ढा आकर जूता निकालकर हमारे सुप्रीम कोर्ट के जज के इजलास में जूता फेंकता है और कहता है कि सनातन धर्म का अपमान हिंदुस्तान में नहीं सहा जाएगा. कहां है वो कोर्ट्स, कहां है वो वकील जो आज एहतजाज क्यों नहीं कर रहे. बूट हल्ला प्रकरणावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. एक भुला हुआ अध्याय असं म्हणत त्या प्रकरणाला महत्त्व देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिली आहे. एका सुनावणी दरम्यान भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोरने बूट फेकण्याचा प्रयत्न केलेला होता. भारताचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पनवेल येथील रहिवाशी किकी सिंग
याने ही पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करून भूषण गवई यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आलेला होता. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ हटवून किकी सिंग याच्यावर गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचं पुण्यामध्ये मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे. 16 तासांपेक्षा अधिक चाललेलं ऑपरेशन आता संपलंय. पुण्यामध्ये 18 संशयितांच्या घरी आणि कार्यालयामध्ये महाराष्ट्र एटीएसची शोध मोहीम आणि चौकशी सुरू होती. 18 संशयितांच्या घरातल्या झडतीमधून लॅपटॉप आणि मोबाईल आणि काही महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत.